आत्ता धरमशालाचं हवामान आहे 12 ते 14 डिग्री. हे मी घातलंय पण याची गरज नाही आहे कारण आता उकडायला लागलं आहे, कारण अशी गरमागरम मॅच झालेली आहे. तुम्हाला सांगतो की भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं महत्त्व खूप मोठं होतं. त्याचं कारण असं होतं की आत्तापर्यंत जेव्हा दोन मोठे संघ एकमेकांविरुद्ध खेळले तेव्हा सामने एकतर्फी झाले, त्या सामन्यामध्ये मजा नाही आली. आज मात्र तसं झालं नाही. आजचा जो सामना होता तो संघर्षपूर्ण होता आणि त्याच्यातला विजयसुद्धा संघर्षपूर्ण होता. काही प्रेक्षक जे इथले आहेत ते माझ्याबरोबर थांबलेत. भाई लोग कहाँ से हो आप? सर मी तसा पुण्याचा आहे पण मी आता सध्या गुडगावमध्ये राहतो. जिकडं जाऊ तिकडं पुण्याची लोक भेटतायत. तुम्ही कुठले आहात? मी पण पुण्याचीच मुलगी आहे. आई शपथ, काय नाव तुमचं? मेघा देसाई. कुठली आहेस तू? मी पिंपरी चिंचवडची. आणि तू कुठला आहे? मी मॉडेल कॉलनी कुशल देसाई. आपका क्या नाम? मिर्जा नासिर फ्रॉम दिल्ली. आप दिल्ली से हो. आप कौन हो? अंकित सेम दिल्ली. बघा एक आज सरका. माझं म्हणणं असं आहे, चारी कोपऱ्यातनं भारताच्या हा सामना बघायला याचा आनंद घ्यायला लोक आलेली होती आणि त्यामुळे या सामन्याकडनं खूप अपेक्षा होती. ती अपेक्षा आज पूर्ण झाली असं म्हणता येईल. येस 100%. त्याचं कारण असं होतं की नाणेफेक जिंकली होती रोहित शर्मानी. संघामध्ये 2 बदल केले होते कारण हार्दिक पांड्या टीममध्ये नव्हता, त्यामुळे पूर्ण बॉलर नव्हता, पूर्ण बॅट्समन नव्हता. त्यांची रिप्लेसमेंट पूर्ण बॅट्समन सूर्यकुमार, पूर्ण बॉलर मोहम्मद शमी. आणि तुम्हाला सांगतो मोहम्मद शमी, सिराज आणि बुमराला एकत्र बॉलिंग करताना बघणं हा नितांत सुंदर अनुभव होता. नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग करायचं कारणच ते होतं. हे विकेट जे होतं ते जणू काही जिलेटनी स्पॉन्सरशिप दिलेलं विकेट होतं. याच्यावरचं गवत जे होतं ते अक्षरशः तासून काढलेलं होतं. भरपूर रोलिंगही केलेलं होतं आणि त्यामुळे या विकेटवरती जास्त बॉल वेगानं जाणार नाही, बॉल बॅटीवरती येणार, स्पिनरला जास्त मदत मिळणार नाही हे कळलेलं होतं. त्यामुळे ताजेपणाचा फायदा घेतला भारतीय संघाने आणि त्या पहिल्या 8 ओव्हरमध्ये टिचून बॉलिंग केली आणि त्यामुळे कमीत कमी धावा या त्यावेळेला देण्यात आल्या. त्याचा फायदा झाला आणि नंतर जेव्हा न्यूझीलंडचा संघ अडचणीत होता तेव्हा डेरिल मिचेल आणि रवींद्रनी जी बॅटिंग केली ती अफलातून होती. अर्थात राचिन रवींद्रचा 12 धावांवरती झेल सोडला. कुणी? रेअर साईट रवींद्र जडेजाने झेल सोडला. कॅन यू बिलीव्ह इट? आणि त्याचबरोबर काहीतरी 60 का 69 धावांवरती डेरेल मिचेलचा सुद्धा झेल सोडला. पण त्याचा फायदा त्यांनी काय घेतला तर डेरेल मिचेलनी 130 धावांची खेळी केली आणि त्याचबरोबर राचिन रवींद्रनी त्याला उत्तम अर्धशतक करून साथ दिली. दणकट स्कोर हा उभारला गेला जाणार होता, परंतु डेथमध्ये परत एकदा बुमराहनी अप्रतिम बॉलिंग केली आणि शमीनी किती विकेट काढल्या? 5 विकेट काढल्या. क्या कहोगे आप शमी के बॉलिंग के बारे में? क्या कहोगे? It was a great bowling. क्यों? The strategy and everything, the way of playing and everything, it was good. विकेट टू विकेट बॉलिंग टाकली त्यांनी आणि त्यामुळे 5 विकेट ज्या काढल्या त्या एकदा तर तो हॅट्रिकवरती होता. फॅन्टॅस्टिक बॉलिंग त्यांनी केली आणि त्यामुळे धावफलक हा 273वर रोखला गेला. हा धावफलक जेवण नव्हता कारण अखेर न्यूझीलंडची बॉलिंग ही दर्जेदार होती. ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी असे बॉलर होते, त्याचबरोबर हुशार सँटनरसुद्धा होता, लॉकी फर्ग्युसन होता. त्या लॉकी फर्ग्युसननी स्लो बाउन्सर टाकून भारतीय बॉलर्सना त्रास दिला. पण महत्त्वाची गोष्ट ही घडली की पहिल्या स्पेलमध्ये सुरुवातीला विकेट मिळाली नाही, उलटं भारतीय बॅट्समननी तडाखेबाज बॅटिंग केली. काय सांगशील आज रोहितच्या बॅटिंगबद्दल? त्याकडून अजून एक्सपेक्टेड होतं बट ही डिड रिअली वेल. काय मारली ती सिक्सर जी पहिली मारली. हा भाई साहब क्या कहोगे? इन द स्टँड्स. पुढे रोहित शर्मा लाजवाब बोले आपो. ठीक आहे, कडक सिक्सर मारली आणि सुरुवात चांगली करून दिली. त्यामुळे भारतीय संघाला एक पाया मिळाला आणि त्याच्यानंतर थोडंसं लॉकी फर्ग्युसननी आपल्याला अडचणीत टाकलं हे कबूल करायला लागेल. आणि नंतर जबाबदारी येऊन पडली ती पाठलागाचा बादशाह विराट कोहलीवरती. त्याला ही सिच्युएशन आवडते, दडपणाखाली तो अप्रतिम बॅटिंग करतो, आहे की नाही? खरंच असं आहे. कारण दरवेळेला व्हायचं काय, 50 रनची पार्टनरशिप व्हायची, एक बॅट्समन उठवायचा. श्रेयस अय्यर सुरुवातीला आऊट झाला, KL राहुल नंतर आऊट झाला, सूर्यकुमार दुर्दैवाने धावबाद झाला, परंतु उभा राहिला तो विराट कोहली.
काय बॅटिंग केली त्यांनी, काय तडफेनी बॅटिंग केली, पळण्यामधली त्याची ताकद, त्याचबरोबर मोठे शॉट मारण्याची त्याची हिंमत, या सगळ्याच गोष्टी बघण्यासारख्या होत्या. आणि शेवटच्या वेळेला त्यांनी जी रवींद्र जडेजाबरोबर केलेली पार्टनरशिप होती त्याचं मोल होऊ शकत नाही. आणि जडेजाचं महत्त्व संघामधलं काय आहे हे परत आज बघायला मिळालं, कारण त्याच्या धावा या अमूल्य होत्या. विराट कोहली परत एकदा शतकाकडे निघालेला होता, त्याचा तो फटका चुकला आणि आपण सगळेजण हळहळलो. तो शतकापासून अगदी थोडा लांब होता, नाहीतर सचिनच्या विक्रमाशी तिने आज बरोबरी केली असती, परंतु जडेजानी मॅच व्यवस्थित फिनिश केली. मी म्हणेन आजचा विजय हा जास्त गोड आहे, त्याचं कारण तो संघर्षपूर्ण मिळवलेला विजय आहे. 5 सामने विजय किती? 5 5 5चे 5, 5 दुने 10. मी यांच्याकडनं पाडे म्हणून घेतोय, कारण या 10ला फार महत्व आहे. 5 मैचेस हमने खेले, 5 जीते, तो 5 के 10 गुण हो गए हमारे, और हमारी रँकिंग अभी नंबर ये हुई ना बात. त्यामुळे आता कोणी म्हणू शकत नाही आम्ही इक्वल आहोत का वगैरे. आणि दुसरं म्हणजे आता म्हणायला हरकत नाही की आपला प्रवास हा सेमीफायनलकडे नक्की चाललेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दसऱ्याच्या तोंडावरती नवरात्र संपत असताना एक दुष्ट चक्र संपलेलं आहे, आणि ते म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध खेळायचं. कारण वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने आपला छळ केला होता, हे मी अगोदरही सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे न्यूझीलंडला हरवणं हे गरजेचं होतं, मनोबलासाठी जिंकणं हे गरजेचं होतं. त्या सगळ्याच गोष्टी आज करून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये शमीची बॉलिंग लक्षात राहणार, विराटची बॅटिंग लक्षात राहणार होता. त्यामुळे जीतेगा भाई जीतेगा, और जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा. त्यामुळे आता 2-3 दिवस भारतीय संघ विश्रांती घेणार आहे, मी सुद्धा थोडीशी विश्रांती घेणार आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू होणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल मला जरूर कळवा. त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.